इराण अमेरिका संघर्षाला युद्धविराम, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा, 10 एप्रिलला इस्लामाबादेत होणार चर्चा. इराणचे सर्वोच्च नेता मोज्तबा खामेनी यांनी शस्त्रसंधीला दिली मंजुरी. येत्या शुक्रवारपासून दोन्ही देशांमध्ये सामंजस्यासंदर्भात होणार चर्चा. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात अखेर सहमती. पुढील 2 आठवड्यांसाठी हॉर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतुकीला परवानगी, तर कच्च्या तेलाच्या किमतीत 17% घट. समरजित घाटगे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला रामराम. सकाळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश भाजपत. काँग्रेस बारामती निवडणुकीमध्ये माघार घेण्याची शक्यता. धुसर पार्थ पवारांच्या डाऊनफॉलच्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज असल्याची माहिती. पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. अजितदादांच्या अपघातादरम्यान अशोक खरातच्या खात्यावर झालेल्या व्यवहारांची चौकशी करा. दादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूशी खरातचा काही संबंध आहे का? रोहित पवारांकडून सखोल तपासाची मागणी. बोंधू अशोक खरातला आज कोर्टात करणार हजर. व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता. 3ऱ्या गुन्ह्यासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती. आणि सर्वसामान्यांचा एसटी प्रवास महागला. तिकीट दरात 15 एप्रिलपासून भाडेवाढ, 10% हंगामी दरवाढ. सविस्तर बातम्यांनी अमेरिका आणि इस्रायल तसंच इराणबाबत मोठी बातमी समोर येते. म्हणजे युद्धासंदर्भातली एक अपडेट येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची म्हणजेच सीज फायरची घोषणा करण्यात आली आहे. 2 आठवड्यांच्या सशर्त शस्त्रसंधीची ट्रम्प यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करू असा इशारा ट्रम्प यांनी काल दिला होता. याची मुदत संपण्याच्या काही तासांपूर्वीच ट्रम्प यांनी ही मोठी घोषणा केली. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलंय की मी 2 आठवड्यांकरता इराणवरील बॉम्ब हल्ले आणि इतर आक्रमणं स्थगित करायला सहमत आहे. आणि याला त्यांनी सर्वसमावेशक युद्धविरामाच्या दिशेनं एक पाऊल म्हटलेलं आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये या दोन्ही देशांमध्ये शुक्रवारपासून चर्चेला सुरुवात होईल. अत्यंत महत्त्वाची युद्धासंदर्भातली ही बातमी. निदान चर्चेला तरी सुरुवात होते. इस्लामाबादमध्ये या दोन्ही देशांमध्ये चर्चेला सुरुवात होईल. तर जर चर्चेला सुरुवात करायची असेल तर इराणनं शस्त्रसंधी करता 10 अटी ठेवलेल्या आहेत. त्या 10 अटी कोणत्या ते बघूयात. इराणवर अमेरिका हल्ला करणार नाही. हॉर्मुझवर इराणचं नियंत्रण कायम राहणार. इराणला अण्वस्त्र कार्यक्रम सुरू ठेवण्यावर सहमती असेल अमेरिका आणि इराणची. इराणवर अमेरिकेनं लावलेले सगळे आर्थिक प्रतिबंध हटवावे लागतील. इराणवर लावलेले इतर सगळे प्रतिबंध हटवायला लागतील. हाही एक अटीचा भाग आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून इराण विरोधातील सगळे प्रस्ताव रद्द करण्यात यावेत. IAEA बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे सगळे प्रस्ताव हे रद्द करण्यात यावेत. तसंच इराणला युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई अमेरिकेनं करावी. पश्चिम आशियामधून अमेरिकेचं सैन्य तळ हटवावं आणि लेबनॉनसह इतर सगळ्या ठिकाणी युद्धविराम जाहीर करावा. या 10 अटी इराणनं अमेरिकेसमोर ठेवलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्टेट ऑफ हॉर्मुझ गेल्या 38 दिवसांपासून बंद आहे ते स्टेट ऑफ हॉर्मुझ आता ओपन करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती जरी काही चार्ज लावण्यात आला असला तरी ते हा ओपन होणं ही अतिशय महत्त्वाची बाब होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे 10-12 दिवस हे बॅक चॅनल टॉक जे आहेत ते चालणार आहेत. एखाद्या न्यूट्रल व्हेन्यूवरती हे दोघे भेटणार आहेत. 10 कंडिशन्स या इराणकडनं देखील टाकल्या गेलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की याचा सकारात्मक परिणाम
हा स्टॉक मार्केटवरती दिसून आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलाच्या किमती जो हा संघर्ष सुरू झाल्यानंतर जवळपास 25% वाढलेल्या होत्या, ज्या $120 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या होत्या, त्या तेलाच्या किमती प्रति बॅरल आता $94 पर्यंत आलेल्या आहेत। ही निश्चितपणे एक सकारात्मक बाब आहे। एक मोठा विध्वंस होण्यापासून जग आणि आखात हे वाचलेलं आहे। अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा आणि या घोषणेसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून माहिती दिली। इराणकडून अमेरिकेला 10 कलमी शांतता प्रस्ताव प्राप्त झालाय। चर्चेकरता हा एक व्यवहार्य आधार असल्याचं ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे। अमेरिका आणि इराणमधील वादाचे बहुतांश जुने मुद्दे आता निकाली निघाले असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। तसंच पुढील 2 आठवड्यांचा कालावधी हा प्रलंबित चर्चांना अंतिम स्वरूप देण्याकरता आणि त्याची अधिकृत अंमलबजावणी करण्याकरता वापरला जाईल असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्यानं आणि मध्य पूर्वेतील देशांचं प्रतिनिधित्व करताना अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणं हा माझ्याकरता सन्मानाचा विषय आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। जर युद्धविराम हवा असेल तर 10 अटी इराणनं ठेवलेल्या आहेत। ही एक चर्चेची सुरुवात असेल। या अटींसंदर्भात पुढच्या 2 आठवड्यांमध्ये इस्रायलमध्ये चर्चा होईल अमेरिका आणि इराणमध्ये अशी माहिती समोर येते। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यावर एक्सवर जी पोस्ट केली ती आपण बघूयात। त्यांनी काय म्हटलंय बघा। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। पाकिस्ताननं ट्रम्प यांना नियोजित हल्ले पुढे ढकलण्याची विनंती केलेली होती। ही स्थगिती इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या अटीवर आहे। तणाव कमी करण्याकरता हे एक आवश्यक पाऊल आहे। हा द्विपक्षीय युद्धविराम असेल। याचा अर्थ दोन्ही बाजूंनी या 2 आठवड्यांच्या कालावधीमध्ये सैन्य मागे घेणं अपेक्षित आहे। आमची लष्करी उद्दिष्ट आधीच साध्य झालेली आहेत आणि तेहरान सोबतच्या वाटाघाटी निर्णायक टप्प्याच्या जवळ पोहोचल्यात। आम्ही आमच्या सगळ्या लष्करी उद्दिष्टांना साध्य केलेलं आहे, किंबहुना ती ओलांडलीही आहेत आणि दीर्घकालीन शांततेकरता एक ठोस कराराच्या दिशेनं लक्षणीय प्रगती आम्ही साध्य केलेली आहे। इराणनं शस्त्रसंधीची पुष्टी केलेली आहे, म्हणजे शस्त्रसंधी संदर्भातला दुजोरा दिलेला आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री आराग यांनी शस्त्रसंधीची अधिकृत पुष्टी केली। 2 आठवड्यांकरता युद्धविरामावर सहमती झाल्याचं आराग सुद्धा म्हणाले। तसंच पुढील 2 आठवडे हॉर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक सुरू राहील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। 10 सूत्री प्रस्तावावर चर्चा होणार असल्याचं आराग यांनी म्हटलंय। तसंच अमेरिकेनं हा 10 सूत्री प्रस्ताव स्वीकारला असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे।